सविस्तर बातमी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आणि या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतलेला आहे। ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तर या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केलाय। संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतलाय। अबुधाबीला भारत पाक सामना खेळवला जातोय, हे लोकभावनेविरुद्ध आहे। 26 निरपराध लोक पहलगाम इथे मारले गेले, त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय। ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणताय। पाकिस्तानचं कंबड मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हटले। खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असं देखील म्हणाले। आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं असं आव्हान त्यांनी दिलंय। प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा। आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खेलेगा? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतक्या लवकर तुम्ही विसरलात? एकीकडे संजय राऊतांनी माझं कुंकू माझा देश अभियानाची घोषणा केली, तर याच मुद्द्यावरून भाजपकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय। माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत। संजय राऊत यांनी एका अभियानाची घोषणा केली, माझं कुंकू माझा देश। माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की तुम्ही माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवलं पाहिजे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही। दरम्यान या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल, त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू।